साहेब, मी आजपर्यंत कोर्टासमोर एकही साक्ष खोटी दिलेली नाही आणि आत्ताही देणार नाही. जज साहेब, मला असं वाटतं की यांचे कोणीतरी कान भरले. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मला वाटतं आणखी कोर्टाचा वेळ वाया घालवू नये, कारण महाडिकांच्या विटनेसनेच हे सगळं क्लिअर केलंय की ह्या केसमध्ये कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय. आता प्रॉपर नोटरी वकिलाच्या समोर सह्या झाल्या, त्याही आबासाहेबांच्या इच्छेने. हे सुद्धा प्रूव्ह झालंय. आणि हँडरायटिंग एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार त्या प्रॉपर्टी पेपर्सवर इंद्रजित महाडिकांनीच सह्या केल्या, हे सुद्धा प्रूव्ह झालंय. म्हणजेच विक्रांत महाडिकच्या नावे जी प्रॉपर्टी झालीये ती या सगळ्यांच्या संगनमतानं झालीये. त्यामुळे कुठला वाद असण्याचं काही कारणच नाहीये. ॲडव्होकेट राणी, हे कोर्ट आहे आणि तुम्ही लॉयर आहात याचं भान ठेवा. जर यांचे कान कोणी भरले या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तो सादर करा. सॉरी जज साहेब, माझ्याकडे असा काही पुरावा नाहीये. पण अहो, हे खरंच खोटं बोलतायत. बघा, तुम्ही ना पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट्स बघा, नीट व्यवस्थित बघा आणि कोर्टाला सांगा की ह्यावरच्या सह्या खऱ्या आहेत की खोट्या. प्लीज. या सर्व सह्या सेम आहेत. खोटं आहे हे. मी असं का करता? नीट बघा ते पेपर्स. ऑब्जेक्शन जज साहेब. ॲडव्होकेट राणी महाडिक या स्वतःच्याच विटनेसवर दबाव आणतायत. राणी महाडिक, अहो ते रायटिंग एक्सपर्ट आहेत, तुम्ही त्यांनाच शिकवतायत. हे असं वाटत नाही का तुम्हाला? कारखाने सर, तुम्ही 1-2 मिनिटं जरा थांबता का? मला विचारू द्या त्यांना. हे बघा,